बुलढाणा शहरातील खासगी दवाखान्याविरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे। कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। आवाजवी देयक काढून रुग्णांची लूट थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। बुलढाणा शहरातील खासगी दवाखान्यात आवाजवी देयके काढून रुग्णांची लूट थांबवण्यात यावी, रुग्णालयातील हॉलमध्ये चार्जेस फलक लावण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। निवेदनाची दखल न घेतल्यास 3 दिवसात दवाखाने फोडण्याचा इशाराही दोन्ही संघटनांनी दिला आहे। वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना रुग्णालय जे बुलढाणा शहरातील जे खासगी रुग्णालय आहेत ज्या ठिकाणी अवाजवी देयकाचा विषय या ठिकाणी पुढे आलेला आहे, त्याचबरोबर मनमानवी कारभाराचा या ठिकाणी विषय पुढे आलेला आहे। या आशयाची दखल घेत ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहे, ज्यामध्ये प्रमुख 7 मागण्या आम्ही अंतर्भूत केलेल्या आहे आणि ज्यामध्ये एक इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे की 30 दिवसाच्या आत जर आपण या ठिकाणी निवेदन दिलेल्या तारखेपासून जर या आंदोलनाची निवेदनाची आपण जर दखल घेतली नाही तर या ठिकाणी रुग्णांच्या वतीने, नातेवाईकांच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, समस्त संवेदनशील मानवजातीतील लोकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही बुलढाणा शहरातील जी हॉस्पिटल या ठिकाणी लूट करत आहे अशा हॉस्पिटलांना या ठिकाणी साथ देण्याकरता, चोप देण्याकरता, त्यांना अंकुश लावण्याकरता या ठिकाणी आम्ही पुढची भूमिका घेणार आहे। म्हणून या ठिकाणी या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आपल्याला एक इशारा देऊ इच्छितो की जर निवेदन दिलेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत जर या मागणीची पूर्तता जर झाली नाही, माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यावर जर अंकुश बसवलेलं नाही, या ठिकाणी मेडिकलच्या माध्यमातून होणारी जी लूट आहे याच्यावर सुद्धा या ठिकाणी संनियंत्रण समिती निर्माण करून त्यांच्यावर अंकुश बसला पाहिजे, ही सुद्धा या ठिकाणी प्रमुख मागणी आमची आहे। म्हणून शासनाच्या ज्या काही योजना आहे, ज्या योजनेच्या नावावर या ठिकाणी सर्रासपणे लूट चालू आहे ती सुद्धा या ठिकाणी थांबवण्यात यावी।